कोणासाठी मागवलेले आहे हे ड्रेस? मला 2 आया आहे आणि खरंच त्या खूप म्हणजे खूप चांगल्या आहे माझ्या आया. चला, मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. आपल्याला खरंच थोडी का होईना शेती वगैरे पाहिजे. आपल्याला शेती जर असली तर आपल्याला घरच्या गोष्टी भेटतात किंवा आपल्याला शेतीनिमित्त गावाला जायला भेटतं किंवा आपल्याला आहे ना थोडंफार का होईना असं आहे ना गावाला जाण्याच्या निमित्ताने आपले नातेवाईक भेटतात. खूप छान वाटतं. माझं पण तसंच आहे, बघू शकता. चला, आता इथे सुरुवात झालेली आहे. सगळ्या गोष्टी गावाला ह्या बनवलेल्या आहे आणि त्या आहे ना मी इकडे घेऊन आलेली आहे. आता 2-3 दिवस झाले, तेव्हाच आणलेले आहे गावावरून, तेव्हाच आली. त्याच्यामुळे तेव्हाच माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. आता बघा, 1 महिन्यासाठी माझी आई माझ्याकडेच आलेली होती. आता मी नेहमी सांगत असते तुम्हाला का मी जास्त करून माहेरी जात नाही. गेली तर आहे ना आईकडे फक्त आहे ना चालते व जाते आणि लगेच येते. कारण कसं आई वडील दोघंच असतात आणि मला जास्त आहे ना आईकडे करमत नाही. कारण का कसं आमची फॅमिली पण मोठी, माझी शेती पण आहे. त्याच्यानंतर आहे ना सगळ्या गोष्टी येतात. आता आपलं कसं स्वतःचं घर झालं, मुलं मोठे झाले, आपलं पण वय झालं, तर काय माहेरी जाऊन राहायचं असं वाटतं. त्याच्यामुळे मग मी जास्त माहेरी जात नाही. माझी आई किंवा वडील आहे ना त्यांना मी माझ्याकडेच बोलून घेत असते. भाऊ पण आहे, तो पण नाशिकला आहे. तो पण कसं शेरगावामध्ये राहतो आणि आपणही शेरगावात राहतो. तर भाऊकडे पण जाऊन करायचं म्हणून मला आहे ना खेड्यावर खूप आवडतं असं. आणि असं शेती वगैरे असलं तर अजूनच आवडतं मला. म्हणून मी आईकडे जास्त जात नाही. याचं कारण आहे हे. आता त्याच्यानंतर आहे ना तब्येत वगैरे ठीक नव्हती. आता तुम्हाला नेहमी इथून मागे जे माझे व्हिडिओज बघतात त्यांना माहीत आहे का, त्याच्यामुळे आहे ना आई आणि वडिलांना माझ्याकडेच मी बोलून घेतलेलं होतं मेमध्ये. मग माझी आई ना माझ्यासाठी ना सगळ्या काही गोष्टी तिने बनवून दिल्या. तिला जे जे येत होतं ते सगळ्या गोष्टी बनवून दिलेल्या आहे. इथे बघू शकता. आता याच्यातलं अर्धं सामान मी ना वरती आणलेलं आहे, म्हणजे घरामध्ये, आणि अर्धं सामान आहे ना अजून खाली गाडीमध्येच आहे. आता ते आणायचं आहे. बाहेर पण पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आहे ना थोडं थोडं आणतो आहे. माझा मुलगाच आणतो आहे हे. आणि आता इथे बघा, उडदाचे पापड आईने बनवून दिले. ते आता ह्या खोक्यांमध्ये आणलेले आहे भरून, आणि आईनं सगळं भरून वगैरे दिलं बरं का. माझी आई महिनाभर होती ना तर मला भरपूर असे गहू पण झालेले होते. जवळजवळ 10-12 पोते मला गहू झाले. तर आईनं सगळे गहू व्यवस्थित असे साफ वगैरे केले, उप आणले, आणि बाकीचे गहू बरेचसे असे मी विकले पण गावाला. आणि थोडेफार गहू मी इकडे आणले, जास्त पण नाही आणले, थोडेच आणले इकडं. आता कारण माझा महिन्याला वगैरे चक्कर होतं, मी गावालाच आहे ना सगळे गहू वगैरे ना साठवून दिले. म्हणजे मी नाही साठवले, आईने वगैरे आणि वडिलांनी छान असे मस्त गहू वगैरे साठवून दिलेले आहे. आता इथे बघा, आईने ना मस्त उडदाची डाळीचे पापड बनवून दिले. डाळ पण आईनं तयार केली घरची, ते पापड बनवून दिले. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा तांदळाच्या पण पापड्या बनवून दिल्या आईने. आणि आईला मी सांगितलं मला हे बनवायचं ते बनवायचं, आपली आई कधीच नाही म्हणत नाही खरंच. आणि आता इथे बघा हे बनवून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ना काही ना मी गोणीमध्ये आणलं बरं का हे भरून, कारण काय गोणी हे खोके वगैरे कमी पडले, मग गोणीमध्ये भरून आणलं. आईनंच दिलं होतं त्याच्यामध्ये, आणि बाकीचं काही खोक्यांमध्ये आणलं होतं. आणि चला, आता इथे ना हे पापड वगैरे डब्यांमध्ये भरून घेते, आणि जेव्हा कधीतरी ऊन पडलं तर मग परत उन्हामध्ये वगैरे सुकत वगैरे टाकते. आता सगळं जे जे बनवलं माझ्या आईनं माझ्यासाठी, तर ते सगळं मी घरी माझ्या जावेला पण थोडं थोडं ठेवलं. कारण मी तुम्हाला पहिलेच बोलली का मला 2 आया आहे. कारण का जी माझी जन्मदाती आई आहे ती आहे ना, ती लग्न होईपर्यंत मला म्हणजे लग्नाच्या आधी पण मला काही आईनं एवढं दिलं नाही, आणि लग्न झाल्यानंतर मला आईनं काही एवढं दिलं नाही. पण आत्ता माझ्याकडे आत्ता आई आली. 1 महिन्यासाठी माझी तब्येत ठीक नव्हती, म्हणून माझ्या आईनं मला हे सगळ्या गोष्टी बनवून दिल्या. नाहीतर आहे ना माझी जाव आहे ना, मी तिला आईच मानते. कारण काय ना माझी मोठी जाव आहे ना 2 नंबरची, ती मला आहे ना माझ्यासाठी जे नाही ते बनवून देते. जवळजवळ 30 वर्षे झाले माझ्या लग्नाला. तेव्हापासून माझी जाव मला सगळ्या गोष्टी आतापर्यंत देत आलेली आहे, आणि अजूनही ती मला देतच राहील. कारण का माझी जाव खूप म्हणजे खूप चांगली. मी तुम्हाला नेहमी माझ्या सासरच्या माणसाचं सांगत असते का माझे घरचे लोक कसे आहे ते. आता तुम्हाला आहे ना मी त्यांची तारीफ नाही करत किंवा मग त्यांचं मी मोठेपणा नाही मी दाखवत, जे आहे ते मी सांगत असते तुम्हाला. आता इथे बघा, नेहमी माझी जाव आहे ना मला कुरड्या, शेवया, पापड सगळ्या गोष्टी ती देत असते. फक्त यावर्षी आईनं बनवलं म्हणून. आता हा लसूण पण मला माझ्या जावेनं दिलेला आहे, बघू शकता. आता गावरान लसूण आहे बरं का. आता हा लसूण जर संपला आणि तिला सांगितलं का माझा लसूण संपला तर ती मला लसूण परत देणार. पण आता इथे बघा इतका लसूण आहे. आता हा लसूण आहे ना मी आहे ना
असाच ठेवणार आहे बरं का गोणीमध्ये. तो आहे ना मी काही काढत नाही, कारण कसं आपल्या शेरगावामध्ये अगदी छोटे छोटे घरं असतात, त्याच्यामध्ये कुठे बांधून ठेवायचं, कुठे काय करायचं. त्याच्यामुळे लसूण असाच ठेवला आहे. आणि कांदे आहे ना, कांदे भरपूर ठेवलेले आहे घरी गावाला. माझ्या घरी 7-8 गोण्या ठेवलेल्या, कारण का वर्षभरासाठी ना आम्हाला भरपूर असे कांदे वगैरे लागतात. आणि मी ना एक गोणी कांदे इकडे आणले, बाकीचे कांदे अजून खाली गाडीमध्येच आहे. माझ्या दादाने ना हे थोडे थोडे कांदे किंवा हे थोडे थोडे बाचकेवरती आणलेले आहे बरं का. आणि आता अजून कांदे बाकी आहे, खाली गहू बाकी आहे, मसूर डाळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, ह्या डाळी पण अजून खालीच आहे. आता चला म्हटलं जेवढं त्याने वरती सामान आणलं तेवढं हळूहळू आपण डब्यांमध्ये भरू, किंवा जिथं ठेवायचं तिथं ठेवून घेऊ, नाही तर ते एक खड्डी परत मग खूप आपल्या अंगावर येतं असं काम, आणि तब्येत वगैरे बिघडून जाते. आता शेवया बघू शकता, इथे मस्त घरचेच गहू होते. आईनं ते गहू मस्त वलावले आणि त्याच्या मस्त त्याचा रवा वगैरे काढून आणला. आईनं तो चाळून वगैरे मस्त परत आईने शेवया करायला गेली. आता आमच्या गावामध्ये पण आहे ना मिरची दळायची किंवा शेवया करायची ह्या गिरण्या पण आहे, त्याच्यामुळं आईनं हे शेवया वगैरे करून वाळून वगैरे आणल्या, सगळ्या गोष्टी केल्या. आता काम करत होती इथे आणि अचानक काही नाही, ते एक फोन आला मला. तर तो फोन होता माझ्या वडिलांचा. आता माझे वडील आहे ना पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर ते दर्शनाला गेलेले होते, आणि त्यांचा फोन आला मला की ताई दर्शन छान झालं म्हणून. आणि जायच्या वेळेस मला फोन केला होता त्यांनी. आणि माझं माहेर आहे ना, माझ्या माहेरमधूनच 2 बस केलेल्या होत्या, खूप लोक गावातले गेलेले होते. माझे वडील पण म्हणत होते ताई जाऊ का, म्हटलं जा, म्हटलं बिंदास जा म्हटलं दर्शनाला. आणि इथे बघू शकता मस्त फोन वगैरे झाला वडिलांचा. त्याच्यानंतर आहे ना आता इथे हे शेंगदाणे पण आहे ना, आता भुईमुग केलेलं होतं मी गावाला, म्हणून मी तुम्हाला सांगते आपल्याला थोडी का होईना शेती असली तर खूप म्हणजे खूप फायद्याचं असतं, ती वाया जातच नाही. आपल्याला छान अशा गावरान पद्धतीचं मस्त काही ना काही खायला पण भेटतं, आणि निमित्ताने आपल्याला गावाला जायला भेटतं, दुसरं काही नाही. आता बघा नाही, आमची शेती आहे. आता आम्ही काय करतो, शेती असल्यामुळं आम्हाला गावाला पण जायला लागतं, किंवा मग नातेवाईकांना पण भेटणं पण होतं. आता इथे बघू शकता हे ना गावरान हरभरे, आणि काही ना आईने ना डाळ केली थोडी हरभऱ्याची माझ्यासाठी. आणि हे हरभरे ना तिला म्हटलं हे राहू दे, म्हटलं थोडेसे भिजत वगैरे टाकून आमटी करता येते आपल्याला, किंवा मग असे भाजायला वगैरे पण छान लागतात. हे बघा आता इथे चालू आहे सगळं. आईने मस्त आता मीच घेतल्या त्या लाल मिरच्या, अख्ख्या लाल मिरच्या वगैरे घेतल्या. आईनं त्या मस्त निवाडल्या, त्याच्यानंतर त्या वाळवल्या. आईनं मस्त त्याला सौदा मसाला काही माझ्या वडिलांनी घेऊन आले दिंडोरीला जाऊन, आणि माझ्या आईनं माझ्यासाठी मिरची करून दिली. आता इथे बघू शकता ही आहे काळीची द्राक्षे, म्हणजे काळीचे मनुके. हे मनुके आहे ना माझ्या माहेर आहे ना खूप द्राक्षाचे बाग आहे, आणि माझी आई ना मग द्राक्षे खुडायला वगैरे गेली ना तर मग हे काळीचे द्राक्षे घेऊन येते, आणि ती घरच्या घरी मस्त ती वाळवते माझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी. आणि इतके मोठे मोठे बघू शकता. चला त्याच्यानंतर आहे ना याच्यामध्ये आहे वाटाण्याची डाळ, जे बारीक असताना गावठी वाटाणे, तर ती डाळ ही, आणि ती पण जात्यावरच पाडलेली आहे, माझ्या आईनं तयार केलेली. सगळ्या गोष्टी तिनेच भिजाना घेतला, त्याच्यानंतर ती वाळवली, ती जात्यावरती भरडली, ती पाखडली, सगळी गोष्ट तिने आईनं सगळं करून दिलं. याच्यात गहू आहे, आणि गहू पण आई नाही ना आता इकडे मला जेवढे आणायचे होते ना तेवढे आहे ना माझ्यासाठी ना निवडूनच दिले. आता घरचे गहू, आता घरामध्ये थोडासा कचरा वगैरे असतोच, खडे वगैरे असतात, तर आई नाही ना सगळे साफ वगैरे करून दिले माझ्यासाठी. आईला माहीत होतं की हिची तब्येत ठीक नाही म्हणून. चला आता इथे बघा काय पार्सल आलेलं आहे ते दाखवते. अशी होती माझी ही कहाणी. आणि याच्यानंतर आहे ना कोरोनाच्या काळामध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या बाबतीत काय घडलेलं आहे. याचा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खूप छान आहे. आणि कोरोनामध्ये खूप काही गोष्टी झालेल्या आहे, काही चांगल्या काही वाईट, तर तुम्हाला मी नक्की सांगणार आहे याचा पुढचा व्हिडिओ. आता इथे बघा बघू शकता माझ्या मुलीसाठी ना माझ्यासाठी तिने 2 ड्रेस मागवलेले होते ऑनलाईन. आणि इथे बघू शकता तिचं सारखं चालू होतं मम्मी बघ होता की नाही झाले तर मग रिटर्न करायला. हे बघा पहिला ड्रेस होता तो असा, कारण का मला पण आहे ना मग घरामध्ये ना इकडे कसं आपल्याला गरम वगैरे होतं, त्याच्यामुळे थोडासा ड्रेस घातला की पटकन बाहेर पण जाणं होतं, किंवा दिवसभरही आपण ड्रेसवर राहू शकतो. आणि चला तर इथे बघा घेतलेला आहे हा एक ड्रेस तिने मला.
आणि त्याच्यानंतर हा आहे दुसरा ड्रेस. पण मला पहिल्यापेक्षा ना हा दुसरा ड्रेस आहे ना तो खूप आवडला आहे. म्हणजे त्याचा कलर खूप आवडला आहे, छान दिसतोय तो कलर वगैरे. माझी मुलगी तुम्हाला सांगत असते का नेहमी ती काही ना काही ऑर्डर करत असते. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता सुंदर असा हा आहे ड्रेस, असून कलर पण छान आहे त्याचा. आणि हे बघा या पद्धतीचं आहे. आजचा व्हिडिओ असा होता. आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते की गावच्या असतात बघा. गावाला पण आहे ना आपले नातेवाईक टिकवून ठेवणं किंवा आपल्या नातेवाईकांशी कसा संबंध आपण ठेवतो, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. त्याच्यामुळे आहे ना आपण पण आहे ना बघा गावाला येणं जाणं पण आपलं पाहिजेच. आपण जर एक ठिकाणी राहिलो ना आपल्याला ती सवय होऊन जाते. आणि आपण नेहमी कुठेतरी जात असलो ना गावाला वगैरे तर आपल्याला ते एक वेगळंच असतं. आता गावाला गेल्यानंतर आहे ना माझ्या सासूबाई खूप म्हातारे आहे, त्याच्यामुळे त्यांना पण आहे ना गेलं म्हणजे त्यांना आनंद होतो, बरं वाटतं. आता इथे बघू शकतात ना, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल छान असं. आता इथे बघा माझी मुलगी बाहेर गेलेली होती आणि ती बाहेरून नाही ना दरवाजाची कडी लावून गेली. ती माझी लुशी ती बघू शकता कधी दरवाजा उघडते, कारण का तिला बाहेर जायचं आहे म्हणून. माझ्या कॅटला पण खूप गावची सवय झालेली होती, त्यांना पण अजिबात इथे करमत नाही. सारखे थोडेसे ना असे शांत शांत बसलेले असतात. हे बघा ती बघते वरती, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, तिला बाहेर जायचं आहे म्हणून. आता ह्या पद्धतीने बघा ती जेव्हा येईल ना बाहेरून कडी उघडेल ना तेव्हा मग नंतर आहे ना ती दरवाजामध्ये बसते. तिला खूप म्हणजे खूप सवय, दोघांना पण दरवाजा उघडा असला ना दरवाजामध्ये बसता किंवा मग बाहेर जाऊन आहे ना तिथे बसलेले असतात दोघं पण. हे बघा माझी मुलगी आली नंतर आहे ना तिनं दरवाजा उघडा ठेवला आणि हे बघा या पद्धतीने असे बसलेले असतात माझे कॅट दोघं पण. आणि इथे बघू शकता गोलू चाललाय आता बाहेर, तो बाहेर जाऊन बसला आणि ती पण त्याच्यामध्ये हळूहळू आहे ना नंतर बाहेर जाऊन बघेल ह्या पद्धतीने. चला आजचा व्हिडिओ असा होता आतापर्यंत. आणि याच्यानंतरचे असे छान छान मी गावचे व्हिडिओ तुम्हाला कहाणी काही ना काही सांगत राहील, घरच्या गोष्टी वगैरे. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.